नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चंद्रकुडी चोकर। हा चोकर आता सध्याला ट्रेंडिंग मध्ये आहे आणि याचंच ट्युटोरियल मी शेअर करणार आहे। तर याला लागणारं साहित्य पाहूया। ही 20 केसची वायर घेतली आहे, ही बेस वायर असणार आहे। त्यानंतर लागणार आहे हे 6 नंबरचे मोती। हे प्रीमियम क्वालिटीचे मोती आहेत। यानंतर चंद्र घेतले आहेत, हे मायक्रोचे चंद्र आहेत, 8 चंद्र घेतले आहेत। आणि त्यानंतर 2 खरबुजा बीड्स। चोकर म्हटलं की दोरी आलीच। नंतर 0.3 mm ची वायर घेतली आहे आणि ही 30 केसची वायर सुद्धा घेतली आहे। ही कुडी बांधण्यासाठी आहे आणि 0.3 mm ची वायर फिक्सिंग साठी आहे। टूल तर लागणारच। तर हे फ्लॅट नोज प्लायर आहे, कटर आहे आणि राऊंड नोज प्लायर आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला 30 केसची तार घ्यायची आहे। 30 केसची तार घेण्याचं कारण ही तार कधीच काळी पडत नाही। या तारेमध्येच आपल्याला हे मोत्यांची बांधणी करून कुड्या बनवायच्या आहेत। तर एकंदरीत आपल्याला 9 कुड्या बनवायच्या आहेत। तर इकडे मी एक साधारण 1 ते 1.5 फूट हे तार कट करून घेते आणि यामध्ये आपण 6 मोती ओवणार आहोत। या 6 मोत्यांचं आपल्याला एक फूल बनवायचं आहे। हे जे 2 एंड आहेत तारेचे ते एकत्र करायचे आहेत आणि असं 2 बोटांमध्ये घट्ट पकडून याचा पिळ द्यायचा आहे। यामधली जी छोटी तार आहे त्यामध्ये एक मोती ओवायचा आहे आणि ती तार खालच्या बाजूने वरच्या बाजूला आणून ही अशी फिक्स करायची आहे आणि कटरने कट करायची आहे। आता ही उरलेली जी मोठी तार आहे त्याने आपण मोत्यांची बांधणी करणार आहोत। तर प्रत्येक वेळेला 2-2 मोती घेऊन ही बांधणी करायची आहे। म्हणजे समोरून 2 मोती घ्यायचे आहेत आणि पाठून 1 मोती घ्यायचा आहे। 6 वेळा आपल्याला असं राऊंड करायचे आहे कारण 6 मोती आहेत। तर अशाने एक छान पॅकिंग होते मोत्यांची आणि स्टार शेप ही बनतो। तर हे असं समोरून कुडी दिसते। आता आपण त्याला छान पॅकिंग करणार आहोत, तार फिक्स करणार आहोत आणि ही समोरून अशी दिसते आणि पाठूनही त्याची डिझाईन छान येते। इकडे दुसऱ्यांदाही आपण तारेला फिक्स करणार आहोत, म्हणजे पॅकिंग करणार आहोत। अशी 2 वेळा पॅकिंग करून तार कट करून घ्यायची। तर ही पहिली कुडी तयार झाली आहे। आता आपण दुसरी कुडी बनवणार आहोत। इकडे पण 6 मोती ओवायचे आहेत तारेमध्ये। 6 मोती ओवल्यानंतर 2 बोटांमध्ये दोन्ही तारा घट्ट अशा पकडायच्या आहेत आणि ट्विस्ट करायचं आहे, म्हणजे पिळा द्यायचा आहे आणि अगदी फुलासारखं असं गोल मोती असे फुलांच्या पाकळ्यांसारखे शेप यायला हवा। आणि त्या छोट्या तारेमध्ये एक मोती टाकून आपल्याला ती मोती असा मधोमध घेऊन तार खालून वरती आणून फिक्स करायची आहे आणि अशी 2 वेळा फिक्स करायची आहे आणि कटरने उरलेली तार कट करायची आहे। आता ही मोठी तार आहे त्याने या मोत्यांची छान बांधणी करायची आहे। 2-2 मोती घ्यायचे आहेत, समोरून 2 मोती आणि पाठून 1 मोती। यास आपल्याला 6 वेळा तार बांधायची आहे। पाठी अशी डिझाईन येते
आणि समोर स्टारची डिझाईन येते आणि ही वायर आता फिक्स करायची आहे, म्हणजे हे मोती कधी लूज पडणार नाही, निघणार नाही. आता ही उरलेली वायर कटरने कट करायची आहे आणि ही तुमची दुसरी कुडी रेडी आहे. आपण आता तिसरी कुडी बनवणार आहोत. यासाठी ही 6 मोती ओवायचे आहेत तारेमध्ये आणि या 6 मोत्यांचं फूल बनवायचं आहे. तर इकडे मी तुम्हाला 3 कुड्या बनवून दाखवते आणि अशा आपल्याला 9 कुड्या बनवायच्या आहेत. तर या कुड्या बनवण्यासाठी मी 30 केसची वायर वापरली आहे, कारण ही 30 केसची वायर ही कॉपरची असते आणि मायक्रो प्लेटिंग केलेली असते, तर त्यामुळे ती कधीच काळी पडत नाही. 0.3 mm ची जी तार आहे ती काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी काळी पडते, तर तो जो लुक असतो कुडीचा स्टार शेपचा तो सगळा खराब होतो. आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा कुडीची बांधणी कराल तर 30 केसची तारच वापरा. तर इकडे 3 कुड्या बनवल्या आहेत, बाकीच्या कुड्या बनवल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. या 9 कुड्या बनवून झाल्या आहेत. यामध्ये 2 कुड्या हे कानातल्यासाठी ठेवणार आहे, म्हणजे याचे इयरिंग्स बनवणार आहे आणि बाकी 7 कुड्या आपण चोकरसाठी वापरणार आहोत. आणि हे जे 8 चंद्र घेतले आहेत यामध्ये 2 चंद्र हे मी इयरिंग्ससाठी ठेवणार आहे आणि बाकीचे 6 चंद्र हे चोकरसाठी वापरणार आहे. आता आपण चोकर बनवणार आहोत. तर त्यासाठी 20 केसची बेस वायर घेतली आहे आणि 0.3 mm ची फिक्सिंग वायर घेतली आहे. ही फिक्सिंग वायर 20 केसच्या तारेवरती 3 ते 4 वेळा गुंडाळायची आहे आणि प्लायरच्या मदतीने ती प्रेस करून छान अटॅच करायची आहे. आता एक मोती कुडी घ्यायची आहे आणि सेंटर मधला मोती आहे त्यामधून 20 केसची वायर पास करायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही असं वरतीही अटॅच करू शकता कुडी, पण इकडे मी 20 केसची वायर ही मोतीमधून पास करणार आहे आणि 0.3 mm ची तार आहे तिथपर्यंत आणून 0.3 mm च्या तारेने त्याला फिक्स करणार, ज्यामुळे ही मोती कुडी अशी गोल गोल फिरणार नाही. 0.3 mm ची तार ही मोती कुडी मधून पास करायची आहे आणि जी गेज वायर आहे, जी बेस वायर आहे त्याच्यावरती फिक्स करायचं आहे. अगदी सिंपल आहे आणि 2 वेळाच फिक्स करायचं आहे त्याला, एक राईट साईडला आणि एकदा लेफ्ट साईडला. आता ही बाजू फिक्स करून झाली आहे. आता आपण राईट साईडची बाजू फिक्स करायची आहे. बस 2 वेळाच पिळा द्यायचा आहे की ते फिक्स होऊन जातं. फक्त लक्षात एवढं ठेवा की जी मोती कुडी आहे ती अशी गोल गोल फिरली नाही पाहिजे, ती अगदी अटॅच झाली पाहिजे. आता आपण चंद्र अटॅच करूया. त्यासाठी चंद्राचा जो मिडल होल आहे त्यामधून 0.3 mm ची वायर आणि 20 केसची वायर हे दोन्हीही पास करायचे आहेत. अशा प्रकारे आणि ते कुडीच्या लागूनच आपल्याला
चंद्र अटॅच करायचा आहे. तर 1-2 वेळा पिळा द्या आणि चंद्राचं ज्यामधून वायर पास झाली आहे त्यामधूनच पुन्हा वायर पास करून अशा प्रकारे चंद्र अटॅच करा, म्हणजे तो बेस वायर वरती गोल गोल फिरणार नाही. तर इकडे चंद्र अटॅच करून झालाय. आता पुन्हा एक कुडी घ्यायची आहे. ही 0.3 mm ची वायर आणि 20 गेजची वायर, हे दोन्हीही वायर मी या कुडीमधून पास करते. सेंटर मध्ये जो मोती आहे त्यामधून पास करायचा आहे आणि असं अगदी चंद्राला लागूनच कुडी फिक्स करायची आहे. तर एकदा लेफ्ट साइड आणि एकदा राईट साइड असे दोन्ही साइडला गेज वायर वरती कुडी फिक्स करायची आहे. आणि आता पुन्हा एक चंद्र घ्यायचा आहे. तर यावेळेस चंद्र हा उलट दिशेने आपल्याला अशा प्रकारे जोडायचा आहे. तर आपल्याला ही गेज वायर आणि 0.3 mm ची वायर चंद्रामधून पास करायची आहे. आणि आता चंद्राला फिक्स करायचं, अटॅच करायचं आहे बेस वायर वरती. 1-2 वेळा पिळा द्यायचा वायर वरती आणि पुन्हा त्याच होल मधून फिक्सिंग वायर पास करायची आहे. आणि अशा रीतीने चंद्र सुद्धा तुम्ही फिक्स केला आहे, जेणेकरून तो वायर वरती असा गोल गोल फिरणार नाही. पुन्हा एक कुडी घ्यायची आहे. मधल्या सेंटर मोती मधून वायर आणि 20 गेजची बेस वायर हे दोन्हीही पास करायचे आहेत आणि कुडीचे राईट आणि लेफ्ट साइड दोन्ही साइडला फिक्स करायचं आहे, म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे बेस वायर वरती. पुन्हा एक चंद्र बेस वायर वरती अटॅच करायचं आहे. पुन्हा एक मोत्याची कुडी घ्यायची आहे आणि 0.3 mm ची वायर आणि गेज वायर ही मिडल मोती मधून पास करून चंद्रापर्यंत आणून चंद्राला लागूनच ती पॅक करायची आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला पुढे ही पूर्ण चोकर कंप्लीट करायचं आहे. या चोकरसाठी एकूण 7 मोत्यांच्या कुड्या आणि 6 चंद्र वापरले आहेत. मोत्याची कुडी आणि चंद्र हे अटॅच केल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. तर इकडे मोती आणि चंद्र अटॅच केले आहेत बेस वायर वरती आणि ही उरलेली 0.3 mm ची तार ही कटरच्या साहाय्याने कट करायची आहे आणि प्लायरने ती प्रेस करायची आहे, ज्यामुळे ती टोचणार नाही. तर आता आपल्याला दोरी लावायची आहे. त्यासाठी खरबुजा बीड्स घेतले आहेत 6 नंबरचे आणि 6 नंबरचे मोती घेतले आहेत. ते टोटली ऑप्शनल आहेत. इकडे मी खरबुजा बीड आणि मोती हे दोन्ही 20 गेजच्या वायर मध्ये टाकते आणि ही बेस वायर सोडून राहिलेली वायर कटरने कट करायची आहे. आणि त्यानंतर राऊंड नोज प्लायर घ्यायचा आहे. त्याने ती वायर थोडी कर्व देऊन त्यामध्ये दोरी अटॅच करायची आहे आणि त्यानंतर राऊंड नोज प्लायरने 2 लूप्स बनवायचे आहेत. दुसऱ्या बाजूला ही सेम प्रोसिजर करायची आहे. खरबुजा बीड आणि मोती हे टोटली ऑप्शनल आहेत. 1 इंच सोडून कर्व द्यायचा आहे वायरला आणि दोरी अटॅच करून 2 लूप्स राऊंड नोज प्लायरच्या मदतीने बनवायचे आहेत. तर इकडे हा चोकर बनवून रेडी आहे आणि आता आपल्याला त्याचे इयरिंग्स बनवायचे आहेत.
मोत्याची कुडी घ्यायची आहे आणि 0.3 mm ची वायर मोत्याच्या कुडीला अटॅच करायची आहे. 2-3 पिळा द्यायचा आहे आणि ती वायर अटॅच होते. हा चंद्रकोर ही अशा प्रकारे आपण अटॅच करणार आहोत आणि त्यासाठी चंद्राचे जे होल्स आहेत त्यामधून 0.3 mm चे वायर्स पास करून कुडीला अटॅच करायची. अशा प्रकारे आपण चंद्र हा कुडीला अटॅच करणार आहोत. जसं चोकर मध्ये पॅटर्न आहे चंद्र आणि कुडीचा, सेम तसाच पॅटर्न आपण इयरिंग्सला पण देणार आहोत. आणि आता आपण इयर बेस अटॅच करणार आहोत. इयर बेसला 6 होल्स असतात. त्या प्रत्येक होल मधून ही 0.3 mm ची वायर पास करायची आहे आणि कुडीमधूनही अशाच रीतीने आपण कुडी बेसला अटॅच करणार आहोत. आणि ही इयरिंग कंप्लीट झाली आहे. सेम त्याच पद्धतीने ही दुसरी इयरिंग ही बनवायची आहे. हा चंद्रकुडी चोकर सेट कंप्लीट झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्की करा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.